माझ्या सुखी संसाराचं, गोड संसाराचं जर का तुम्हाला रहस्य जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला कंटिन्यू पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही तर बघू शकता माझ्या वैभवलक्ष्मीच्या उद्यापनाची मस्त जोरात तयारी सुरू झालेली होती. माझे लक्ष्मीचं उद्यापन झालं बघा. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी उद्यापनचा कार्यक्रम थाटामाटात मस्त जोरात शोरात पार पडलेला होता. आणि ह्याचं मी श्रेय देते आमच्या घरमालकीणला आणि आमच्या स्वीट पडोसीला. ह्यांनी सगळ्यांनी मिळून ह्यांनी होते म्हणून माझं एवढं छान कार्यक्रम मस्त छान झाला. आणि त्यांनीच मला सांगितलं की हे कर म्हणून. हे न म्हणजे आपला संसार सुरळीत होते बाबा, चांगलं होते सगळं काही, आपल्या इच्छा पूर्ण होतात म्हणून. आणि ह्यांनी माझ्याकडून करून घेतले सगळं काही. आणि मस्त छान असा कार्यक्रम पार पडला. आणि मला खूप असं म्हणजे जवळच्या रक्ताच्या नात्यापेक्षा पण त्यांनी सपोर्ट करतात, छान समजून सांगतात, पुन्हा करून घेतलं माझ्याकडून सगळं. मी त्यांची खूप आभारी आहे. आणि तुम्हाला जर का म्हणजे असं माझ्यासारखे सणवार वैखल्य करायचं असेल तर माझं चॅनल नक्की बघत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे व्रत सोपं आहे, असं काही नाही बाबा आपल्याला हे ते आणावं लागेल असं तसं काही नाही. आपल्या मनावर असते सगळं. आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे सगळं कसं करायचं कसं नाही. आणि आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये आपण सगळं काही करू शकतो. आपल्या मनावर आहे आपल्याला 7 करायचे, 9 करायचे, 11 करायचे शुक्रवार. तर मी पहिल्या दिवशी 11 बोलले होते तर मी 11 शुक्रवार केले. इथून पुढे पण मी करणार आहे. आणि ह्या व्रताचा मला खूप छान असा अनुभव आला. माझी इच्छा पूर्ण झाली. हेच नाही, प्रत्येक मी देवदेव जे करते ते धरून आहे ते सगळ्यांना माझ्या असं इच्छा पूर्ण होत्या. आणि मनाभावातून केलं तर असं सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण होतील असं काय नाही. आणि आपण जी इच्छा बोललो त्या इच्छेप्रमाणे आपले प्रयत्न पाहिजे. आणि प्रयत्नांना फळ देणं हेच देवाचं काम आहे. आपले प्रयत्न आणि देवफळ हे एकच आहे. म्हणजे देव फळ देते ना आपले प्रयत्न. तर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण अनुभव नक्की येईल या व्रताचा. आणि जसं माझी इच्छा पूर्ण झाली तशीच तुमची पण इच्छा पूर्ण हो ही मी महालक्ष्मी देवीच्या चरणी प्रार्थना करते. आणि मी देवदेव करते आणि हे सगळं करते हे मी सांगते तुम्हाला, कारण की दाखवते तर नाही का अचानक तुम्ही बघताल उद्या माझं हे झालं ते झालं, कसं झालं काय झालं, तुम्हाला त्याचे प्रश्न पडू नये म्हणून हे तुम्हाला मी दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते की बाबा देवदेव करत जा. सगळे म्हणतात अंबिकाचं चांगलं आहे. तर अंबिकाचं कामून चांगलं आहे तर हे तुम्ही बघू शकता की मी आतोनात देवदेव करते. आता तुम्ही परत म्हणता की देवदेव करते म्हणत जाऊ नये, सांगत जाऊ नये असं तसं. मग सांगितल्याशिवाय दाखवल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार की बाबा काय करते काय नाही. तर मी दाखवते तुम्हाला, याच्यासाठी दाखवते की मला सगळे माघारी म्हणतात की बाबा हिचं सगळं चांगलं आहे. तर कशामुळं चांगलं आहे, तर मी आतोनात देवदेव करते. देवाला धरू नये, देव आज नाही उद्या नाही परवा आपल्याला फळ देईल ह्याच आशेवर तुम्ही पण करा. मी तर करायले पण तुम्ही पण करा, असं देवदेव सोडू नका. तर हेच एकच कारण आहे की बाबा देवदेव करावं लागते आणि देवदेव केलाच पाहिजे. देवदेव ही काळाची गरज आहे. आणि देवानं सुद्धा देवदेव केलेला आहे. आणि देवाच्या जीवनामध्ये पण संघर्ष होता, की असं नाही की देव आहे तर देवाला काय संघर्ष राहीना. देव पण संघर्ष करून बसलाय. तर आपण माणसं काय चीज आहे, तर माणसाला पण देवाच्या चरण जावं लागते. आणि बसल्या ठिकाणी हिचं चांगलं आहे तिचं चांगलं आहे असं म्हणून काहीही उपयोग नाही. आपले हातपाय जोपर्यंत आपण देवासमोर टेकवणार नाही, आपटणार नाही, तोपर्यंत आपलं काय होणार नाही. हे तर तुम्हाला माहिती आहे. इतकं पण सांगायची तुम्हाला काय आता एवढी आपली काय बुद्धी कमकुवत नाही काय नाही. एवढं तर आपल्याला कळू शकते की बाबा देवदेव केल्याशिवाय काय पर्याय नाही. देवाशिवाय काहीच कोणालाच भेटू शकत नाही. तर कसा वाटला कसा नाही ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. उद्या अजून नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब.